आणि अशा रीतीने अन्याला वाचा फोडून बाकीच्या अनेक गांजलेल्या स्त्रियांना प्रेरणा दिली, एकीचे बळ सिद्ध केले। झालं हो मग? अरे वा, टायपिंगचा स्पीड वाढलाय वाटतं। पुढचं वाक्य। जीजू तुम्हाला मालती मॅडमने बोलवले। आता असं अचानक? अगं अख्खे अर्जंट मॅटर आहे, लगेच बोलवले। आता काय झालं? मी अनय जेमिनिस, ही माझी बायको आहे मंजिरी आणि शी इज प्रेग्नंट। पावलंस नाही, या क्लिपमुळे निदान खरं काय ते तरी आपल्या समोर आलं ना। नाही तुम्हाला वाटलं होतं की हे मूल देशमुखांचं आहे। मंजुरीला लायकी दाखवून दिली तिची। आज डॅड या क्षणी इथे असायला पाहिजे होते। मी शोधून काढलेला पुरावा बघून कसले खुश झाले असते, अभिमान वाटला असता त्यांना माझा। हे सगळं कळण्याच्या पलीकडचं आहे। अरे मी विचारलं शौनकला मगाशी याच्याबद्दल, तर ते दोघं जण काहीतरी वेगळ्याच प्लॅनिंग मध्ये होते। मॉम, कारण त्याला माहीतच नसेल की हे मूल त्याचं नाहीये। ती मुलगी खूप चलाक आहे, शौनकला अडकवायचा प्लॅन असणार आहे तिचा। ओ गॉड, या मंजूने सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्यात आता, आणि आपण शांतच राहणार आहोत का? काही करणार नाही होत का? हे बघ, आपल्याला यातलं काहीही नीट माहिती नाहीये। उगाचच तर्क वितर्क काढण्यात काही अर्थ नाहीये। मॉम, कसले तर्क वितर्क? काय झालं? आणि तुम्ही सगळे असं का बघताय आमच्याकडे? आणि मग आम्हाला इतकं अर्जंट का बोलून घेतलंस? मॉम, तू सांगणारच त्याला का मी सांगू? ठीक आहे। तर शौनक, ज्या मुलीसाठी तू आपल्या मॉम डॅडना इतका मनस्ताप दिलास, देवयानीला पण हर्ट केलास, त्या मुलीची लायकी तुला कधीच कळली नाही। बिफोर यू से एनिथिंग, एकच मिनिट प्लीज, हा व्हिडिओ बघ। मी अनय जेमिनिस, ही माझी बायको आहे मंजिरी आणि शी इज प्रेग्नंट। हे तुमच्याकडे कसं आलं? मंजू, युअर गेम इज ओव्हर। शौनक, हे सगळं खोटं आहे। मी म्हटलं होतं ना तुम्हाला, हे तुझी नाट। तुला एक गंमत सांगू? तुझ्यासारख्या बायका देशमुखांच्या आयुष्यात यापूर्वी आल्या होत्या। त्यांना मी काय म्हणायचं माहितीये का? सांगतो। खबरदार माझ्या बायकोला असं काय बोलशील तर। काय बोलतोस? तो व्हिडिओ पाहिलास ना? कुठला व्हिडिओ रे? आधी पण माझ्या बायकोचे फोटो काढले होते। कुणी काढला रे ते फोटो? हे बघ प्रणव, मी तुला आधी सुद्धा बजावलं होतं, पण तू सरळ सांगून ऐकत नाहीयेस ना। मी तुझ्यावरती केस करू शकतो, कळलं ना? शौनक, अरे काय बोलतोयस तू? प्रणवने फक्त तुला ट्रुथ दाखवलंय, ओके? आणि तू त्याच्यावरतीच काय चिडतोयस? हिच्यावरती चिड, खरा बार हकलून देईल आम्ही म्हणते तर। ट्रुथ? कसला ट्रुथ? काहीतरी कारण शोधायचं आणि मंजिरीवरती आरोप करायचे। तुम्ही सगळ्यांना ना आता लिमिट क्रॉस केली आहे। आणि प्रणव, तू हा जो व्हिडिओ आहे ना, तो एक कन्व्हर्सेशनचा भाग आहे। ज्यांनी कोणी तुला पाठवलाय ना, त्यांनी फसवलंय तुला। अरे पण शौनक, त्याच्यात चक्क दिसतंय की ही कोणाशी तरी बोलतीये त्या व्हिडिओ मध्ये। मॉम, काय दिसतंय तुला? ते एका डॉक्टरकडे जाण्याबद्दल बोलतात हेच ना? पण त्या व्हिडिओच्या आधीच आणि नंतरच सोयीस्कररित्या याने किंवा त्या व्हिडिओ काढणाऱ्याने डिलीट केलंय।
आणि तो मंजिरीचा बॉस आहे. आणि ते दोघं जण केसच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी मॅरिड कपल असल्याचं खोटं नाटक करतात आणि ते खोटं नाटक करून गायनेकडे जाणार आहेत. हेच त्यांच्यातलं बोलणं चालू आहे. मॉम, तुझ्या मनामध्ये मंजिरी बद्दल इतकं घाण भरलं गेलं ना. तू मॉम ना बोलतोयस? तुला काय माहित त्यांच्यात नक्की काय बोलणं झालं? कशावरून ते खरं आहे? देवयानी प्लीज, हे सगळं मंजिरीने मला आधीच सांगितलं होतं. उलट त्यांना लग्न झाल्याचं नाटक करायचंय याचं तिला टेन्शन आलं होतं म्हणून ते रिहर्सल करतात. शौनक, ती मुलगी तुला फसवते. तुला कळत कसं नाहीये? तिचं बाहेर काय चालू आहे तुला माहित नाहीये. अरे या असल्या मुलींचं हेच काम असतं, तुझ्यासारख्या पुरुषांना फसवायचं आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचे. तुला खरंच खात्री आहे तिचं तिच्या बॉस बरोबर काहीच चालू नाहीये? अरे कशावरून ती खरंच अबॉर्शन करून येणार नव्हती? शौनक, जरा डोळे उघडे ठेवून बघ, म्हणजे तुला कळेल की ते जे काय बोलते ते खोट आहे. ती फसवते तुला. देवयानी बास. खूप झालं तुमच्या सगळ्यांचं. हॅलो. हा अंजे. हा अहो, मी तुम्हाला नंतर फोन करते. इकडे जरा मॅटर चालू आहे. हा हा. असंच पाहिजे तुला. म्हणजे सगळीकडे तोंड काळ करत फिरतील. आता तुझाच नवरा तुला कसा घराबाहेर काढतो बघ. आणि एकदा का तिथनं बाहेर पडलीस की बघ मी काय करतो तुला. मी माझ्या बायकोला तुमच्या सगळ्यांपेक्षा जास्त ओळखतो. तिच्याबद्दल मला माहित नसेल? ती प्रेग्नंट नाहीये, पण याचं कोणतंही एक्सप्लेनेशन द्यायला मी तुम्हाला बांधील नाहीये. आणि आता मला खात्रीच पटली की तुमची ती पात्रताच नाहीये. आणि देवयानी, तुला तर हे कळूच शकत नाही. मुळात समोरच्या माणसावर आपण प्रेम करतो आणि त्याच्यावर आपण हक्क गाजवायचा, हे आम्हाला अजिबात जमत नाही. आमचा एकमेकांवर एवढा विश्वास आहे की आम्ही एकमेकांना स्पेस देतो, मोकळीक देतो. उद्या दुसरं कोणी आवडलं ना मंजिरीला, तर ती सर्वात आधी मला येऊन सांगेल. तिचा आनंद दुसरा कोणात असेल ना, तर तिला मोकळं सोडायची धमक आहे माझ्यात. आणि यालाच प्रेम म्हणतात, जे तुला कधीच कळणार नाही. आणि मग आज तू आम्हाला दाखवून दिलंस की तू आम्हाला कधीच एक्सेप्ट करणार नाहीस. तुम्ही माझं कुटुंब आहात यावर मी हसू का रडू हेच कळत नाहीये. आणि प्रणव, तू एक गोष्ट लक्षात ठेव. जर ही कृती तू परत केलीस ना, तर मी विसरून जाईल की तू माझा भाऊ आहेस. मग जे होईल ना, त्याला तूच जबाबदार असशील. चल मंजिरी, या परक्या लोकांसोबत राहण्याची अजिबात गरज नाहीये. चल. मला माहितीये फोटोज आणि व्हिडिओज काढायला प्रणव मंजिरीच्या मागे मागे जाणार नाही. मला चांगलंच माहिती की फोटोज कुणी काढलेत. जर असं परत काही झालं ना, तर मी अजिबात गप्प बसणार नाही. चल मंजिरी.
माझ्या घरचे खूप बोलतात ना तुला. तू ठीक आहेस ना? काय झालं मंजिरी? मी बोललो ते पटलं ना तुला? शौनक, तुम्ही माझ्यासाठी घरच्यांशी एवढं भांडला, माझ्यावरचा विश्वास कणभरही कमी होऊ दिला नाही. हे सगळं माझ्यावरच्या प्रेमापोटी, मला माहिती. पण म्हणून तुम्ही जे काही म्हणालात ते सगळं मला पटलंय असं नाही. हा म्हणजे तुम्हीच सांगा ना, असं दुसऱ्या कोणाबरोबर तुम्हाला मी नाही. काय? अगं आता मी तुझ्या साईडने बोललो ना, आणि मी मुद्दाम कुठे म्हणतोय? चुकून ग. चुकून? हे बघा, मला हे अजिबात चालणार नाही. म्हणजे तुम्हाला चालत असेल तर तो तुमचा प्रश्न आहे, मला असं चालणार नाही, कळलं? तुला आवडत नाही ना तुमच्यामध्ये आलेलं? मलाही नाही आवडत आमच्यामध्ये आलेलं. तू दारू? हो, दारू पिऊन आलीये मी. आता हिच्यासारखं गावठी बघायचं म्हणल्यावर सगळं सोडून देऊ का? आधी तर तुला सगळं चालायचं ना रे. मी ड्रिंक केलेलं, ड्रिंक करून रोमॅन्टिक मूड मध्ये आलेलं, सगळं आवडायचं ना तुला शौनक. देवेनी असं का वागतेस तू? तुला हवं तसं, तुला आवडतं तसं, तुझ्या मनासारखं सगळं वागून पाहिलं मी, पण काहीच झालं नाही. मी काही केलं ना तरी तुला हे देवेनी सावकाश. शौनक, तुला खरं सांगू, मगाशी जे स्पीच दिलंस ना, ऐकून मी खूप जेलस झाले. किती स्ट्रॉंगली सपोर्ट केलंस तू हिला. मॉम ना उलट बोललास, पण हिचा इन्सल्ट नाही होऊ दिलास. वा, मला का नाही मिळालंय सगळं? माझ्यात काय कमी होतं? मी कुठे चुकले शौनक, सांग ना. जेव्हा तू हिच्यासाठी घरच्यांशी एवढं भांडतोस ना, तेव्हा खरं तर मला तुझा खूप राग यायला पाहिजे, पण असं काहीच होत नाही. तू मला ना अजून खूप आवडायला लागतो. मी तुझ्यावर अजून खूप प्रेम करायला लागते, आणि मग मला कळतं की मी काय गमावलंय. शौनक, 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 प्लीज. आपण उद्या बोलूयात, जेव्हा तू शुद्धीत असशील तेव्हा. मला आता याच्यावरती काही बोलायचं नाहीये. प्लीज तू जा इथून. मी सुमनला सांगतो तुला रूम पर्यंत सोडायला. कोणाला बोलवायची गरज नाहीये, म्हणजे मी जाऊ शकते. तू नसशील माझ्यासाठी, पण मला कोणी नकोय. युजलेस आहेस तू. तुला काय सांगितलं होतं? तू जी मला इन्फॉर्मेशन देशील ती मला फुल प्रूफ पाहिजे, काहीही गडबड नकोय. सांगितलं होतं की नाही? साहेब, आई रक्ताची शपथ घेऊन सांगतो, मी खरी बातमी दिली होती तुम्हाला. तुम्ही व्हिडिओ बघितला ना? तो व्हिडिओ पाहायला ती असली फालतू कारण ऐकायला पैसे देत नाही, तुला कळलं ना? मी माझंच चुकलं. तुझ्यासारख्या फालतू माणसावर विश्वास ठेवला ना, हे माझं चुकलं. मी ते 4 पावलं पुढे जातो आणि तुझ्यामुळे 8 पावलं मागे यावं लागतं. मला एक कळत नाही, अक्कल नाहीये ना तुम्हाला, मग वापरता कशाला? मी सांगितलंय तेवढं करायला काय प्रॉब्लेम काय तुम्हा लोकांचा? साहेब, पण झालंय तरी काय? का बस,
मी तुला काय सांगितलं होतं? ह्या गोष्टीबद्दल कोणालाही कळता कामा नये सांगितलं होतं की नाही? मग कशाला त्या अंजूला सांगायला गेला? तर एक लक्षात घे, यापुढे जर काही गोंधळ झाला ना तर एकही पैसा मिळणार नाही. पैशाकरता तुम्ही लोक मला फसवायला निघाला काय? अहो साहेब, बस. शौनक, ते ठेवा म्हणते ना. मला माहिती आहे तुम्हाला टेन्शन आलंय देवयानीच्या वागण्याचं. अजिबात नाही. उगाच कशाला दुसऱ्यांचं टेन्शन अंगावर घेऊ. आधीच काय कमी ताप आहे का आपल्या डोक्याला? जिजी आणि महापात्रांचा काय संबंध आहे हे कळत नाहीये. पार्वती देशमुख कोण आहे हे कळत नाहीये. माझा रिसर्च, तुझा अभ्यास, आपली आर्थिक अडचण, हे टेन्शन घेण्यासारखं आहे. आणि देवयानीला जसं वागायचं ना तसं वागू दे. तिचं भलं तिला कळतं की. शौनक, अहो पण तुम्हीच म्हणालात ना की सध्या त्यांना त्यांचं भलं कळत नाही. आणि हो, काही झालं तरी तुमच्या खूप जुन्या मैत्रिणी आहेत त्या. एक माणूस म्हणून तुम्हाला त्यांच्याबद्दल काळजी वाटणं अगदी स्वाभाविक आहे. की मी त्यालाही विरोध करेन असं वाटलं तुम्हाला? हे बघ मंजिरी, तू पजेसिव्ह आहेस माझ्या प्रेमा खातर. तू आता काय नाहीयेस हे मलाही माहिती आहे. पण ना आता मला या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आलाय. असं वाटतं नाही पळून जावं इथून. आणि आज तर कहर केलाय घरच्यांनी. एनिवेज, आपलं मगाशी बोलणं अर्धवटच राहिलं. हे बघ मंजिरी, मला देवयानीमध्ये काडी मात्र इंटरेस्ट नाहीये. मला फक्त आणि फक्त माझ्या बायकोमध्ये इंटरेस्ट आहे. तू प्लीज अजून काही वाटून घेऊ नकोस. शौनक, कधी कधी मला खरंच असं वाटतं की देवयानीला तुमची गरज आहे. त्यांना या धक्क्यातून सावरायला वेळ लागेल आणि तो वेळ आपण द्यायला हवा. तुम्ही द्यायला हवा. काही शीर्षासन करूनही काही तिला सुटत नाही. सुहासिनीला फोन करावा काय? नाही, परवा तिच्या सुनेचा फोन आला होता. तर भेटायचं म्हणली, पण आता तिला काय माहित आहे काय माहित नाही काही माहिती नाही. मी फोन केला तर सुहासिनीला त्रास होईल का? नाही, सुहासिनीला फोन केल्याशिवाय काही पर्याय नाही. मी तिला फोन करतोच. हॅलो हॅलो, कोण बोलताय? हा मी जगदीश महापात्रे बोलतो. जगदीश, कोण? काय काय काम होतं? आपलं बोलणं झालं होतं. तुम्ही मला फोन केला होता आणि सुहासिनीला मला भेटायचं असं म्हणाल होतं. काय करताय तुम्ही? सगळं संपवायचंय का तुम्हाला? तुम्हाला भित्रा म्हणाल होतास ना? मी भित्रा नाही हे तुला सिद्ध करून देणार आहे. मी सुहासिनीला फोन केलाय आणि तिला भेटणार आहे. मी दे फोन दे माझा लोक. हॅलो 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 शौनक, कोण बोलताय नक्की? हो, काय करताय तुम्ही? मी तुमचा फोन बंद करणार आहे आता. हे नक्की कोण बोलत होतं आता? शौनक का महापात्रे मध्येच जीजी? काय चाललंय नक्की? शौनक काय शोधून काढायचा प्रयत्न करतोय? काय हवंय त्याला? संत्या, संत्या. हो, या. काय हो, आज काय कॅच खेळायचंय का? कामं झाली का? हे कामच आहे. अच्छा, म्हणजे मी वेब सिरीज बघतो तसं होय. असा कॅच खेळल्याने जरा मेंदू मोटिवेट होतो, त्यामुळे करायचं असतं. काय काय होतो? मोटिवेट. इतके दिवस वेब सिरीज बघताय ना, मोटिवेट शब्द गेला नाही अजून. नाही, ते मोटिवेटचं कळलं मला, पण मेंदू वडाचं काय म्हणाल? नाही, मेंदू वडा नाही, मी मेंदू बद्दल बोललो. आणि हो, तुझ्या मेंदूचा वडा तेव्हाच झाला जेव्हा तू जन्माला आलास.
मेंदू म्हणजे ब्रेन म्हणजे डोकं. वा वा, भारी शब्द हो. मग छोटा मेंदू म्हणजे काय सांबार? तुला खरंच कळलं पाहिजे ना आता या क्षणी. अहो कॅच कॅच खेळूया ना, तुम्ही मारता अनय? हे कॅच. नाही काय चाललंय हे? म्हणजे पुन्हा तुला तेच सगळं समजवायचं, म्हणजे आता त्याला सांगितलं हे असे रिफ्लेक्सचे गेम्स ऑफिस स्पेस मध्ये खेळायचे असतात. त्याने मेंदू जरा मोटिवेट होतो, थोडा ऍक्टिव्हेट होतो. कळलं का? तुमचा मेंदू आता ऍक्टिव्हेट झाला असेल ना? हा मी काय म्हणतो, मी जरा वेब सिरीज बघू का? आता खून होणार होता हो त्यात. चहा द्यापेक्षा. आणि लॉयरच्या ऑफिस इकडे खून बिन बघायचे नाहीत. अनय, त्या डॉक्टर लेलेंची अपॉइंटमेंट आजचीच आहे ना? मला नाही जमणार यायला, तू एकटा सांग. परत तेच मंजिरी. डे 1 मी तुला सांगितलं होतं, मी एकदा सांगितलेली गोष्ट परत परत सांगत नाही. त्या संत्यासारखी वागू नकोस तू. आपलं ठरलंय डॉक्टरांकडे जायचंय म्हणजे ठरलंय. गेट माय पॉइंट? हो, पण मला नाही शक्य आता. ओके कूल. मी एकटा जातो मग त्यांच्याकडे आणि त्यांना सांगतो मला मदत करा, मी प्रेग्नंट आहे. हवं तर उशी वगैरे लावून जातो. इट्स ओके. तुला ही सगळी गंमत वाटतेय? नाही, मला वाटतं तुला गंमत वाटते. आणि उलट बोलू नकोस माझ्याशी. त्या बाईला जर तुला न्याय मिळवून द्यायचा असेल तर आपल्याला पुरावा लागेल. आणि पुरावा हवा असेल तर डॉक्टरांकडे जावंच लागेल. Am I clear? अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.